महाराजांनी यावेळी बहुमुखी मोहीम मांडली. वराडापासून कोकणापर्यंत सर्वदूर महाराजांचे अश्व चौखोर उधळू लागले आणि रोज काही ना काही गमावल्याच्या वार्ता ऐकण्याचे औरंगजेबाच्या नशिबी आले. हा अभेद्य किल्ला जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराजांचे बालमित्र सुभेदार तानाजी मालुसरे आणि मोगल किल्लेदार उदयबान सिंह राठोड यांच्यात झालेल्या ऐतिहासिक लढाईमध्ये मराठ्यांचा मोठा विजय होऊन सिंहगड मराठ्यांच्या ताब्यात आला. पण या युद्धात सुभेदार पडले. घनघोर युद्ध सुरू झाले आणि घात झाला. तानाजीरावांची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास पावली नाही. नमस्कार, मी ऋषिकेश अरुण हेंद्रे, महारेशिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. बिचारा औरंगजेब महाराजांनी सुरतेतून लुटून नेलेले 66 लाख वसूल करण्याच्या विचारात होता आणि पुन्हा मराठेच त्याला लुटून निघून गेले. दिनांक 11 डिसेंबर 1669 रोजी औरंगजेबाला दख्खनमधून एक थैली पोहोचली, ज्यामध्ये असे लिहिले होते की शिवाच्या बिरादरीचे 4 अधिकारी शाही चाकरीतून दूर केले आहेत. औरंगजेबाचे कुटील कारस्थान उधळले गेले होते. प्रतापराव, आनंदराव, निराजी पंत, राहुजी पंत आणि प्रल्हाद निराजी हे सही सलामत राजगडी पोहोचले होते. यावर महाराज उद्गारले. 2 वर्ष लष्कराचे पोट भरले आणि शहाजादा मित्र जोडला ही बरी गोष्ट झाली. आता मोगलाई मुलूक मारून खावयास वाव झाला. आग्र्यावरून सुटून आल्यानंतर आदिलशहा आणि कुतुबशहाकडून तहाच्या अंतर्गत खंडणी मिळाली होती. त्याच काळात विजापुरी तळ कोकण मिळवून महाराजांनी आपला खजिनाही समृद्ध केला होता. मागील जवळपास 3 वर्ष शांततेत गेल्यामुळे महाराजांना बराच वेळ मिळाला होता आपल्या स्वराज्याच्या कारभाराची घडी बसून फौजेची तयारी करून ताजे तवाने होऊन आता महाराज आणि मराठे औरंगजेबाला पुन्हा अंगावर घेऊन संघर्ष करण्यासाठी सिद्ध झाले होते. आणि इथूनच मराठ्यांचा विजयी अश्वमेध चालू झाला. संपूर्ण दक्षिण आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मनसुबा औरंगजेबाने रचलेला होता आणि आग्र्याहून त्याच्या हातावर तुऱ्या देऊन शिवाजी महाराज निसटले आणि सगळीकडे त्याचे हसू झाले. आणि शेवटी शिवाजी महाराजांच्या बरोबरचे सामोपचाराचे धोरण औरंगजेबाने स्वतःहून सोडून देऊन महाराजांच्या विरुद्ध छुपे राजकारण सुरू केले. महाराजांचे निष्ठावंत सरदार निराजीरावजी प्रतापराव गुजर यांना विश्वासघाताने कैद करण्याचा डाव रचलेला पाहून पुरंदर तहात गमवलेली अनेक पटीने वसूल करण्याचा आणि आग्र्याला मिळालेल्या वर्तणुकीचा बदला घेण्याचा निर्धार करून शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध चढाईचे धोरण स्वीकारले. आणि केवळ घाटावर कोकणातच नव्हे तर बागलाण, खानदेश, वराड, मराठवाडा इत्यादी मोगलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांवर आक्रमक हल्ले करण्याचे धोरण आखले. पुरंदरच्या तहामुळे जो प्रदेश गमावला आणि जे किल्ले गमावले आहेत ते पुन्हा ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी योजना आखली. महाराजांनी यावेळी बहुमुखी मोहीम मांडली. वराडापासून कोकणापर्यंत सर्वदूर महाराजांचे अश्व चौखोर उधळू लागले आणि रोज काही ना काही गमावल्याच्या वार्ता ऐकण्याचे औरंगजेबाच्या नशिबी आले. वराड, बागलाण भागात धडक मारत असतानाच महाराजांचे लक्ष पुरंदरच्या तहात गमावलेल्या आणि अतिशय महत्त्वाच्या अशा सिंहगड, पुरंदर आदी किल्ल्यांकडेही होतेच. पुण्याजवळ असलेला सिंहगड हा किल्ला स्वराज्याचे प्रवेशद्वारच जणू.
जेव्हा तो किल्ला प्रथम जिंकून घेण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले, त्याप्रमाणे 4 फेब्रुवारी 1670 रोजी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना पाठवून सिंहगड जिंकून घेतला. हा अभेद्य किल्ला जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराजांचे बालमित्र सुभेदार तानाजी मालुसरे आणि मुघल किल्लेदार उदयबान सिंह राठोड यांच्यात झालेल्या ऐतिहासिक लढाईमध्ये मराठ्यांचा मोठा विजय होऊन सिंहगड मराठ्यांच्या ताब्यात आला. पण या युद्धात सुभेदार पडले. सुभेदार तानाजी मालुसरेंना वीर मरण पत्करावे लागले. याबद्दल अनेक वर्णने आणि लोककथा आपल्याला माहिती आहे. पोवाड्यांमधून सुद्धा आपल्याला याबद्दल माहिती मिळते. सुभेदारांच्या बलिदानामुळे सिंहगड मोहीम इतिहासात अजरामर झालेली आहे. यामधील बरीच वर्णने अतिशयोक्तीपूर्ण आहेत, परंतु सभासद बखरीतील कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेले वर्णन हे असे. या वर्णनाचा मूळ तर्जुमा मी इथे दिलेला आहे. मी व्हिडिओ स्टॉप करून तो पाहू शकता. तर कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेले वर्णन हे असे. महाराजांनी तानाजी मालुसरे जे पायदळाचे 1000 अधिकारी होते त्यांच्यावर ही मोहीम सोपवली. तानाजींनी आपण कोंढाणा किल्ला घेतो असे सांगून विडा उचलला आणि आपल्या बरोबर केवळ 500 मावळे घेऊन ते रात्री गडाखाली आले. आपल्या लोकांमधील 2 चपळ मावळे निवडून त्यांनी गडावर चढवले आणि त्यांनी वरून खाली माळा लावल्या. तानाजी मालुसऱ्यांसह 300 मावळे वरती चढून गेले. गडावर उदयभानाबरोबर 12,000 सैनिक होते. म्हणजेच हा सामना 300 मावळे विरुद्ध 1200 सैनिक असा विषम सामना होता. तानाजी आणि त्याचे लोक गडावर आल्याचे कळाल्यावर उदयभान आपल्या लोकांसह युद्धसज्ज झाला. सभासदांनी त्याचे वर्णन असे केले आहे. कुल राजपूत कंबर बखता होऊन हाती तोडा बार घेऊन निहाल चंद्रज्योती लावून 1200 माणूस तोफांची, तिरंदाजांची, बर्चीवाले पटाईत सुऱ्या आडहतारी ढाला चढवून चालून आले. म्हणजेच हे सगळे 1200 राजपूत विविध शस्त्रे घेऊन कंबरबखती म्हणजे चिलखते घालून या 300 मावळ्यांवर चालून आले आणि त्यानंतर हर हर महादेवाच्या गजरात मराठे त्यांच्यावर तुटून पडले. एक प्रहर तुंबळ युद्ध झाले, ज्यामध्ये 500 राजपूत आणि 40-50 मराठे पडले. यावरूनच आपल्याला मराठे काय त्वेषाने लढले असतील याचा अंदाज येतो. शत्रू सैन्य जास्त असूनही शत्रू सैन्याचेच नुकसान जास्त झाले. पुढे सभासद म्हणतात की हसा उदयभान आणि तानाजीची गाठ पडली. हे दोघेही योद्धे महाशूर होते आणि एकमेकांवर त्वेषाने वार करू लागले. घनघोर युद्ध सुरू झाले आणि घात झाला. तानाजीरावांची ढाल तुटली. दुसरी ढाल समयास पावली नाही, म्हणजेच मिळाली नाही. त्यामुळे तानाजीरावांनी आपल्या डाव्या हातावर वार घेत युद्ध चालू ठेवले. दोघेही आता तुच्छ झाले होते आणि युद्ध अधिकच भयानक झाले. दोघेही एकमेकांवर जीवघेणे वार करत होते आणि दोघांच्याही वाराने दोघेही पडले. तानाजीरावांच्या रूपाने मराठ्यांचा नेता पडला, पण त्यांच्याच भावाने म्हणजे सूर्याजीने मोठ्या हिमतीने युद्धाचे नेतृत्व आपल्या हातात घेतले आणि उरलेले राजपूत मारून काढले. बरेच राजपूत गडाच्या तटावरून उड्या मारून पळून गेले आणि किल्ला ताब्यात आला. गवताच्या गंजी पेटवून किल्ला जिंकल्याची खबर रात्रीच या लोकांनी राजगडावर पोचवली आणि महाराज आनंदी झाले. मात्र दुसऱ्या दिवशी महाराजांना कळाले की किल्ला जिंकलेला आहे, पण सुभेदार तानाजीराव पडले. त्यांचा बालमित्र तान्हा पडला हे कळल्यावर महाराज कष्टी झाले आणि म्हणाले, एक गड घेतला परंतु एक गड गेला. तानाजीरावांसारखा शूर आणि निष्ठावंत सरदार धारातीर्थी पडलेला पाहून महाराजांना अतीव दुःख होणे अगदी स्वाभाविक होते. तानाजी हे
स्वराज्याच्या कामात आरंभापासून महाराजांबरोबर. अफजल खानाच्या प्रकरणी आणि पुढे संगमेश्वरी आणि बऱ्याच ठिकाणी तानाजींनी मोलाची कामगिरी बजावली. ते महाराजांच्या विश्वासातील एक सरदार होते, जे अति महत्वाच्या कामगिऱ्यांवर नेमले जात. कुठल्याही गडावर जर फंदफितुरी झाल्याचा संशय आला तर अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये तानाजीरावांचा समावेश असे. अशा एका महत्वाच्या माणसास या मोहिमेत स्वराज्य पारखे झाले, परंतु मराठ्यांचा अश्वमेध थांबला नाही. याच दरम्यान म्हणजे 5 मार्च 1670 रोजी सुरतेवरून मुंबईला पाठवलेल्या इंग्रजांच्या पत्रात आपल्याला मोगल आणि मराठ्यांचे युद्ध सुरू झाले आहे याची नोंद मिळते. पुण्याजवळील घाट माथेच्या तोंडाशी असलेला दुसरा महत्वाचा किल्ला म्हणजे पुरंदर होय. हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याला पुणे शहराची, विशेषतः स्वराज्याची नाकेबंदी करता येणे सहज शक्य होते. त्यामुळे सिंहगडाच्या पाठोपाठ पुरंदरचा किल्ला ताब्यात घेण्याचे शिवाजी महाराजांनी ठरवले. महाराजांनी निळोपंतांना पुरंदरचा किल्ला जिंकण्यास पाठवले. 8 मार्च 1670 रोजी निळोपंतांनी हा किल्ला जिंकून घेतला. अशा प्रकारे मराठ्यांनी अवघ्या 2 महिन्यात 2 महत्वाचे किल्ले जिंकून घेतल्यामुळे मोगलांची झोप उडाली. हे किल्ले जिंकण्यापूर्वी वऱ्हाड प्रदेशात जानेवारी 1670 मध्ये मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर जुन्नर नगर पासून थेट औरंगाबाद पर्यंत आणि तेथून मराठवाड्यातील परिंडा औसापर्यंत आक्रमणे करून मराठ्यांनी मुघलांची दाणादाण केली. पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले मुघलांना देण्यात आले होते ते एका पाठोपाठ एक जिंकून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा सुरू केला. दिनांक 3 मे 1670 रोजी लोहगड जिंकून घेतला, तर 16 जून रोजी माहुलीचा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर एकाच आठवड्यात म्हणजे 22 जून रोजी कर्नाळा, त्यानंतर 24 जून रोजी रोहिडा हे महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले. अशा प्रकारे 1670च्या पावसाळ्यापर्यंत पराक्रमाची शर्थ करून मराठ्यांनी पुरंदरच्या तहाचा कलंक धुवून काढला. केवळ किल्ले जिंकून मराठे थांबले नाही, तर मोगलांच्या ताब्यात गेलेली सगळी महत्वाची ठाणी त्यांनी एका पाठोपाठ एक जिंकून घेण्याचा उद्योग सुरू केला. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.